नमस्कार. राशीफळ मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. या आहेत जगातील सर्वात भाग्यशाली राशी. डिसेंबर महिन्याची सुरुवात होताच वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नसीब. मित्रांनो, येणारा डिसेंबरचा महिना या काही भाग्यवान राशींच्या जातकांसाठी अतिशय शुभ ठरण्याचे संकेत आहेत. या महिन्यामध्ये या काही खास राशींचे जातक अतिशय भाग्यशाली ठरणार आहेत. कारण मित्रांनो, ज्योतिषानुसार या काळात या महिन्यात बनत असलेली ग्रह नक्षत्राची स्थिती या राशीच्या जातकांसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच ग्रह नक्षत्रामध्ये होणारी परिवर्तने या राशींच्या जातकांसाठी लाभकारी ठरणार आहेत. महिन्याची सुरुवात होण्याच्या आधीच एक महत्त्वपूर्ण ग्रह राशी परिवर्तन करणार असून या ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे या भाग्यशाली राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. म्हणजे आजच दिनांक 29 नोव्हेंबर रोजी शुक्र ग्रह तुळ राशीमध्ये प्रवेश करत आहेत. शुक्र हे भौतिक सुख समृद्धीचे दाता मानले जातात. शुक्र हे ज्योतिषानुसार अतिशय शुभ ग्रह मानले जातात. शुक्र जेव्हा शुभ आणि सकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही, किंवा ज्या राशींच्या जातकांच्या कुंडलीमध्ये शुक्र शुभ स्थितीमध्ये असतात त्या राशींच्या जातकांच्या जीवनातील दारिद्र्य दूर होण्यासाठी वेळ लागत नाही. मित्रांनो, शुक्राचा प्रभाव मनुष्याच्या सर्वांगीण जीवनावर पडत असतो. शुक्र हे धन, संपत्ती, वैभव, भौतिक सुख सुविधा, वैवाहिक जीवन, प्रेम जीवनाचे कारक मानले जातात. त्यामुळे शुक्राचा शुभ प्रभाव पडतो तेव्हा व्यक्तीचा सर्वांगीण विकास होत असतो. आज शुक्र तुळ राशीमध्ये गोचर करणार असल्यामुळे या काही खास राशींच्या जातकांवर याचा अतिशय शुभ परिणाम दिसून येणार आहे. 29 नोव्हेंबर रोजी शुक्र राशी परिवर्तन करणार असून याचा शुभ परिणाम 1 डिसेंबर पासून पाहावयास मिळू शकतो. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये या भाग्यशाली राशींचे जातक मोठी प्रगती करण्याचे संकेत आहेत. हा काळ यांच्या जीवनातील अतिशय सुखाचा काळ ठरणार आहे. आतापर्यंत अपूर्ण असलेल्या मनोकामना, इच्छा, आकांक्षा येणाऱ्या कालावधीमध्ये पूर्ण होण्याचे संकेत आहेत. यांचा भाग्योदय घडून येणार असून सर्व सुख सुविधा यांना प्राप्त होणार आहेत. मित्रांनो, हा संपूर्ण काळ आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण काळ ठरणार आहे. या काळामध्ये आपण चांगली मेहनत करून चांगले यश प्राप्त करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. डिसेंबरच्या महिन्यामध्ये या भाग्यशाली राशींच्या जातकांच्या जीवनातील आर्थिक समस्या, सामाजिक समस्या, वैवाहिक जीवनातील समस्या, राजकीय समस्या, कुठल्याही समस्या असतील तर त्या समाप्त होणार असून सर्वच क्षेत्रामध्ये घवघवीत यश यांना आता इथून पुढे प्राप्त होणार आहे. तर चला, वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीच्या जातकांसाठी डिसेंबर 2023 हा महिना सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. शुक्राचे तुळ राशीमध्ये होणारे गोचर आपल्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येणार आहेत. शुक्राच्या कृपेने वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनामध्ये सुख, समाधान, शांती आपल्याला लाभणार आहे. अनेक दिवसांचे कष्ट, अनेक दिवसांचा संघर्ष आता फळाला येईल. नोकरीच्या दृष्टीने देखील काळ शुभ फलदायी ठरणार आहे. नोकरीमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. मनासारखी नोकरी मिळण्याचे योग देखील या काळामध्ये बनत आहेत, किंवा चालू नोकरीमध्ये बढतीचे योग येऊ शकतात. पगार वाढ होऊ शकते. आपल्या आवडत्या ठिकाणी आपली बदली देखील या काळामध्ये होऊ शकते. उद्योग व्यापारात भरभराट पाहावयास मिळेल. व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायाला नवी चालना, नवी गती देण्यामध्ये सफल ठरणार आहात. भाग्याची साथ असेल, त्यामुळे कष्टाला मनासारखे फळ प्राप्त होईल. यानंतर आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या जातकांसाठी हा महिना सुख समृद्धीची बहार घेऊन येईल. या महिन्यामध्ये आपले स्वप्न साकार होण्याचे संकेत आहेत. अनेक दिवसापासून ज्या कामासाठी सतत प्रयत्न करत आहात ती कामे या कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकतात. वैवाहिक जीवनामध्ये पती पत्नीमधील प्रेमामध्ये गोडवा वाढू शकतो, पण एकमेकावर संशय घेणे मात्र आपल्याला बंद करावे लागेल. कुणावरही संशय घेऊ नका, त्यामुळे संशयामुळे आपले जीवन उद्ध्वस्त होऊ शकते. इथून पुढे वैवाहिक जीवन सुरळीतपणे चालणार असून घरामध्ये सुख समृद्धीची भरभराट होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीचे साधन देखील आपल्याला उपलब्ध होतील. नव्या मार्गाने जीवनाची नवी सुरुवात आपण करणार आहात. भाग्योदयाचे संकेत आहेत, त्यामुळे मन लावून काम करण्याची आवश्यकता आहे. उद्योग व्यापारात चांगले यश पाहायला मिळेल. यानंतर आहे कर्क राशी. कर्क राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये सोन्यासारखे सुंदर दिवस लवकरच येणार आहेत. एका योग्य दिशेने आता इथून पुढे आपले मार्गक्रमण होणार आहे. यश प्राप्तीची ओढ जर आपल्या मनामध्ये असेल तर निश्चित आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. आपण मनसोक्त
प्रयत्न करणार आहात, आनंदाने काम करणार आहात, त्यामुळे हा महिना आपल्यासाठी सुखाचा जाणार आहे. आर्थिकदृष्ट्या मजबूत बनणार आहात. आर्थिक क्षमता भरपूर प्रमाणात वाढणार आहे. व्यवसायातून नफ्यामध्ये वाढ होईल. व्यवसायानिमित्त प्रवास देखील या काळामध्ये घडू शकतात. आता इथून पुढे जीवनामध्ये चालू असणाऱ्या नकारात्मक स्थितीचा अंत होणार आहे. शुभ काळाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे या काळामध्ये आपले महत्त्वपूर्ण कामे करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कोर्ट कचेरी असो अथवा सरकारी कामे असो, यामध्ये आता आपल्याला यश प्राप्त होणार आहे. सुख समाधान शांतीमध्ये वाढ होणार आहे. सामाजिक दृष्ट्या मान सन्मान आणि प्रतिष्ठा आपल्याला मिळणार आहे. यानंतर आहे कन्या राशी. कन्या राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट होईल. आता इथून पुढे आर्थिक उन्नती आपण साधणार आहात. मानसिक तणाव दूर होईल. आरोग्य उत्तम राहणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ शुभ ठरणार आहे. आपल्या योजना यशस्वीरित्या पूर्ण होतील. नव्या दिशेने जीवनाचा नवा प्रवास आपण करणार आहात. भाग्याची साथ लावणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. आता इथून पुढे कार्यक्षेत्रातील कामांना देखील गती प्राप्त होणार आहे. कामे व्यवस्थितरित्या पूर्ण होणार आहेत. या जातकांच्या जीवनामध्ये आता आनंद आणि सुख समृद्धीची भरभराट होईल. मानसिक तणाव दूर होईल. घरातील भांडणे कटकटी आता नष्ट होतील. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार असून आर्थिक उन्नती साधणार आहात. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. नव्या दिशेने जीवनाचा नवा प्रवास सुरू होईल. आता व्यापारातून नफ्यामध्ये मोठी वाढ होणार आहे. नवीन व्यवसाय सुरू केलेला नवीन व्यवसाय लवकरच भरभराटीस येईल. व्यवसायानिमित्त लांबचे प्रवास या काळामध्ये घडू शकतात किंवा विदेश यात्रेचे योग देखील बनत आहेत. घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. यानंतर आहे तुळ राशी. तुळ राशीच्या जातकांसाठी हा काळ सुवर्ण संधीचा काळ ठरणार आहे. कारण आपले राशीस्वामी ग्रह शुक्र आपल्या स्वराशीमध्ये प्रवेश करत आहेत. म्हणजे शुक्राचे आपल्या राशीत होणारे आगमन आपल्यासाठी शुभ फलदायी आणि लाभकारी ठरणार आहे. भाग्याची साथ मिळेल. वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. सुख समृद्धी वैभवामध्ये वाढ होईल. त्याबरोबरच प्रेम जीवनामध्ये देखील सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. आपल्या प्रेयसीची किंवा प्रियकराची आपल्याला भरपूर प्रमाणात साथ मिळणार आहे. प्रेम मिळणार आहे. त्यामुळे आनंदाला पारावार उरणार नाही. त्याबरोबर संततीच्या जीवनामध्ये देखील चांगले दिवस येणार आहेत. संततीच्या जीवनात आनंद सुख समृद्धीची भरभराट होणार आहे. सामाजिक कार्यात यश प्राप्त होणार आहे. त्याबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये पदप्रतिष्ठा किंवा एखादे मोठे पद आपल्याला मिळू शकते. 19 डिसेंबरचा हा महिना आपल्यासाठी आनंदाचा जाणार आहे. यानंतर आहे धनुराशी. धनुराशीच्या जातकांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रगतीचे संकेत आहेत. या महिन्यामध्ये प्रचंड यश प्राप्ती आपल्याला होणार आहे. काळ शुभ ठरणार आहे. भोग विलासितेच्या साधनांमध्ये वाढ होईल. आर्थिक उन्नती आपण साधणार आहात. घरातील भांडणे दूर होतील. कटकटी दूर होतील. नातेसंबंध मधुर आणि मजबूत बनतील. स्वतःमध्ये एक नवी ऊर्जा निर्माण होईल आणि त्या ऊर्जेला घेऊन आपण एका नव्या दिशेने मार्गक्रमण करू शकता. एखाद्या नव्या क्षेत्रात प्रवेश करू शकता. नवीन क्षेत्रामध्ये देखील आपली चांगली प्रगती होणार आहे. इथून पुढे आपण जेवढी चांगले कष्ट कराल तेवढे सुंदर फळ आपल्याला प्राप्त होणार असून आपल्या मनोकामना देखील या काळात पूर्ण होऊ शकतात. शनिदेवाचा आशीर्वाद आपल्या राशीवर असल्यामुळे इथून पुढे जीवनातील नकारात्मक स्थिती बदलणार आहे. त्यामुळे झपाटून कामाला लागण्याची आवश्यकता आहे. यानंतर आहे मीन राशी. मीन राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार असून शुक्राचा शुभ प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. मीन राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आर्थिक उन्नती होणार आहे. आर्थिक भरभराट होणार आहे. धनसंपत्ती पदप्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. भोग विलासितेच्या साधनांची प्राप्ती देखील आपल्याला होणार असून घर सुख समृद्धी आणि धनधान्याने संपन्न बनणार आहे. या काळामध्ये आपण नोकरीविषयक जे काही निवेदन दिलेलं आहे त्याला प्रतिउत्तर येऊ शकते किंवा या काळामध्ये नोकरीविषयक आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. नोकरीमध्ये सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये चांगली नोकरी मिळण्याचे योग आहे. त्याबरोबरच व्यापारामध्ये देखील मोठे यश आपल्याला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा. धन्यवाद.